बोली मेरे सपनों की रानी इन रियलिटी. माझे राणी माझे मोगा तुझ्या डोळ्याचो ठाव फुला फुलात कुशीत आयलो पटकन तुझ्या कुशीत आलो. चोके रे साहेबा माहितीये तू आहे ते. थंडी लागली का रात्री तुला? स्वप्न पडलं डेंजर. तुझ्या स्वप्नामध्ये कोणीतरी ड्रीम गर्ल आली असणार तुझ्यासाठी ते डेंजर स्वप्न. ए बप्प्या तू जातोय का आवरायला? बोल ना का मी जाऊ? ओए पप्स आपकी खामोशी में ही मैं आपका इजहार समझता हूँ माझी रानी. चल ठीक है मैं जाता हूँ आवरायला. ऐसे भी मुझे टाइम नहीं लगता. यू गया और यू आया. माझी रानी माझे मोगा. शांत राहा बाई झोपू दे. इथे जरा होम डिलिव्हरी होत आल्या. तुझ्या बायकोची डिलिव्हरी कधी होणार आहे? तेच ना नुसतं आपलं पेटचे डेट सांग ना आधी. मग पेट पेट काय विचारलं की पेट आधी डेट सांग. काय तारीख आहे? अरे हाँ तुम मियाँ बीवी बोलने दोगे तब बोलूंगा ना. इस महीने की 15 तारीख दी है. काय हा महिना? अय्या म्हणजे 15 ऑगस्ट. हाँ काय नाव वगैरे ठरवलेस की नाही? म्हणजे नाव ठरवलेस ना का ते पण नाही? अरे सोचा हूँ ना. लड़की हुई तो लाजवंती और लड़का हुआ तो लचपत. फालतू काय नाव आहे ती? लाजवत आणि लाजवंती. अरे काय फालतू घाणेरडी नाव आहे ती. ये देखो लक्ष्मण ये मेरे दादा दादी का नाम है. नाही त्यांना तसं नव्हतं म्हणायचं. त्यांना असं म्हणायचं होतं की 15 ऑगस्ट आहे ना असं नाव असं देशभक्तीपर वगैरे असलं पाहिजे. म्हणजे भारत म्हणजे समता आपली एकता. म्हणजे मुलगा झाला ना तर असं प्रताप भगतसिंग मोहनदास आणि मुलगी झाली तर सरोजिनी इंदिरा किंवा मग सावित्री. तुम्ही इथे काय झालं एवढं दचकायला? चिल. नाही नाही म्हणजे तुम्हाला काही हवंय का? काही हवं असेल तर सांगा काही देतो तुम्हाला. का इथे यायला अलाउड नाहीये का? नाही पण तुम्ही इथे अशा काय कराल तर ते महत्वाचं नाहीये. ऐका सायरस जर किचन मध्ये आला तर त्याला ह्या कपाटाजवळ जाऊ देऊ नका आणि गेलास तर कपाट उघडू द्यायचं नाही आणि कपाट उघडलंस तर डोकवू द्यायचं नाही. कळलंय? हो. ओके. बाय द वे ते सावित्री नाव छान आहे. आणि हा सावित्री नाव छान आहे. हा कळलं ना? सायरस गो बॅक. सायरस नाही सायमन. सायरस आपले दादा. 15 ऑगस्टला नाव व्यवस्थित ठेवा. भाई सायरस ऐक ना भाई तू जातो का तयार व्हायला आधी? भाई आज अजिबातच उठवत नाही भाई. खूप दंगलोय भाई. झोपतो ना थोडा वेळ. तू आवरेपर्यंत भाई आपली एक डुलकी होईल पटकन. हा अरे भाई बोल ना भाई. जातोय का नाही रे कुंभकर्णा? अरे ए वास्को द गामा. अरे भाई जातो का आता? ये समझते नहीं बात को. मिल अभी मेरे को रात को देखता हूँ.
and I'm feeling good. Good morning, साहेबा. ए भाई सायरस, अरे तू ए भाई तुला जुळा भाऊ आहे? साहेबा तू काय सकाळी सकाळी फेनी मारली काय? तुला माहिती आहे आपल्याला एकमेव जुळी बहीण आहे. भेटलायस तू तिला मग? काय? ते कोण आहे? कोणी? मेरे दिल में आज क्या है तू कहे तो मैं बता दूं. भाई काय मेरे दिल में धड़धड़ है, तू जाके देखो और बताओ. म्हणजे साहेबा मी रात्रभर डेड बॉडीच्या बाजूला झोपलेलो. मी सकाळी उठलो आणि रोमॅन्स पण केला डेड बॉडी बरोबर. आणि माझे मोगा आता डेड बॉडी नाहीये भाई, ती हलतीये भाई बॉडी. होली मोली थँक गॉड. भाई पण कोण आहे मग? भाई ही सिस्टरची तर भाई वाटत नाहीये भाई, जेंट्स आहे कोणतरी. कोण आहे? भाई साहिल किंवा गौरव आलाय का? असे कसे येतील ते डायरेक्ट आणि येऊन झोपतील? काहीतरी सरप्राईज वगैरे देतील ना. साहिबा इस वर्ल्ड में ना लोग ऐसा गेम 3 खेलते हैं. एक जो लपा छुपी का गेम होता है, 2 जो चोर पुलिस का गेम होता है, और तीसरा गेम वो होता है जिसमें पूरा सब गेम होता है. भाई सिरियस किलर. आई एम सायरस, दिस इज सीरियस पण इट्स सिरियल किलर. भाई तू आता मला शिकवणार आहे का? हे काय सिरियस किलर सिरियल किलर काही असू दे, पण हा भाई चिल्लर निघाला तर? का मस्त सुचत रे तुला अशा वेळेला. पण तू बघूया का आपण? बघायला तर लागणारच आहे ना भाई. चल बघ. एक 2 चंद्रकांत. भाई भपाव काय करतो इकडे? अरे यार भाई सकाळ सकाळी आपलं खरं नाव घेतलं याने. भाई घरी आल्याचा फील वाटतोय एकदम. अरे मग घरी जायचं ना भाई, इकडे कधी आला? भाई सकाळी 4 वाजता आलो. भाई येताना दुधाची पिशवी घेऊन आलोय. तो भगवान आला ना की आपण एकत्र कडक चहा पिऊया. अरे पण साहेबा तू इथे कसा काय? भाई काही नाही, हे लिटिल लिटिलचा प्रोग्राम भाई पटियाला पर्यंत गेला असणार. भाई काय बोलताय? भाई लालबागचा राजा येणार आहे. कडक श्रावण. अरे पण जाना था जापान, पहुंच गए चीन, ऐसा क्यों? भाई आपला गायब व्हायचा दिवस आला. जादूचा खेळ दाखवतो का? काय म्हणजे काय? अरे भाई रक्षाबंधन. काय ग सवी, उंदीर आहे का? हे ऐक ना, उंदराला मारू नको. गणपतीचं वाहन असतं ना उंदीर, आणि त्याला मारलं की पायाचे आधू होतात म्हणे, असं सुमनताई म्हणायच्या. राहू दे मारू नको त्याला. तू उंदराला गिफ्ट देतेस? उंदीर नाहीये ग बाई खाली. मग गिफ्ट कोणासाठी आणि लपवतेस का? तुला असे प्रश्न कसे पडतात ग ज्याची उत्तरच नाही देऊ शकत? नाही खरंच पडतात की पाडून घेतेस? पाडायला ती काय चकली आहे का? बाई बस तुझे प्रश्न. हे मला हे लपवायचंय. हो पण का लपवतेस तू? आणि गिफ्ट कोणासाठी आहे? सायरस साठी आहे. रक्षाबंधन आहे ना, तो ओवाळणी म्हणून मला गिफ्ट देतो, मी रिटर्न गिफ्ट देते. हिशोब क्लिअर. ते पण हिशोब. मग काय घ्यायचेच का फक्त गिफ्ट? द्यायचे नाहीत? अगं ठीक आहे, पण एवढी लपाछपी? मूर्ख आहे ग तो. तू काय करतो माहितीये का? माझं गिफ्ट शोधून काढतो आणि मग मी जे घेतलंय ना त्यापेक्षा काहीतरी भारी घेऊन येतो. यावेळी मला ते त्याला सापडू द्यायचं नाहीये. असले आहात रे तुम्ही. पण आवडला मला खेळ. बेस्ट आहे ना? हे बघ, तू आता मला गिफ्ट लपवताना पाहिलंयस, त्यामुळे तू पण या खेळाचा भाग आहेस. अगं पण मी काय करणार आहे? मी
मी बाहेर असताना सायरस इथे येणार गिफ्ट शोधायला, आणि तो शोधायला लागला की त्याला ते सापडणार. गिफ्ट सापडू न देण्याची जबाबदारी तुझी. ओके, चल बाय. भाई बऱ्याच दिवसानंतर असा नाश्ता करतोय. अरे भाई तरी तू सायरसच्या आजचं काही खाल्लेलं नाही. आजकाल तोच बनवतो बाई ब्रेकफास्टला काहीतरी झोंबलास्टिक. हे सुद्धा झोंबलास्टिक आहे, पण हे लक्ष्मण उर्मिलाने बनवलंय. पण सायरस गेलाय कुठे? बे काय माहिती कुठेतरी गडबडीत गायब झाला. भाई तो पण रक्षाबंधनच्या नावाने तडीपार झाला असणार. तो पण म्हणजे अजून कोण तडीपार झालाय? अरे सिस्टर, खुद्द आपण. काय? मला नाही कळलं. बाई त्याचं आधीच आहे, जुनं आहे एकदम. बाई तो रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी गायब होतो एरियामधनं आणि डायरेक्ट 15 ऑगस्टला येतो झेंडावंदनाला. का पण? अरे जाऊ दे ना यार सिस्टर, तुला नाही कळणार. भाई जेंट्स प्रॉब्लेम. अच्छा, काय प्रॉब्लेम आहे? बहीण नाही का तुला? भाई बहीण नाही, आपल्याला फक्त भाई आहेत. बाई बहीण आहे, पण ती कोकणात असते. पोस्टाने पाठवते राखी. अरे मग? अरे भाई त्याचं काय आहे ना, रक्षाबंधन असले की ह्या एरियातल्या पोरी आहेत ना, जिकडे दिसेल तिथे राखी बांधायला सुरुवात करतात. आता राखी म्हणजे काय फ्रेंडशिप बँड नाही ना बांधून घ्यायला. हा म्हणजे शाळेत असताना ठीक होतं, तेव्हा आपल्याला पण भारी वाटायचं, भाई आपण सगळ्यांचा भाऊ आहे. पण आता नाही वाटत. का रे, का आता का नाही वाटत? अरे सिस्टर, आता आपलं लव वालं वय आहे. म्हणजे कसं आहे ना, आता जेवढ्या मुली राखी बनतील ना, तेवढे भाई आपले ऑप्शन कमी होतील ना. आणि आपण जर का रक्षाबंधनच्या दिवशी गायब झालो, मग भाई आपल्याकडे ऑप्शनच ऑप्शन. काय भाई? काय बोलतोय तू भाई? लेडीज समोर बसले, तू काय बोलतोय? फुल रिस्पेक्ट डाऊन करतोय तुला स्वतःचा. नाही नाही, काही रिस्पेक्ट वगैरे डाऊन नाही करत आहे. आय कॅन अंडरस्टँड हिम. कळतंय मला, पटतंय याचं. बघा भाई बघा, युअर टॉप क्लास स्टुपिड. आता तुम्ही बघा भाई. व्हॉट हॅपन सिस्टर? एरियातल्या मुली राखी बांधतील म्हणून तू एरियात राहत नाहीस, बरोबर? बरोबर. अरे पण एरियात न राहून तुला कळणार कसं की कुठल्या मुली तुला ऑप्शन म्हणून बघतायत? म्हणजे अशा काही मुली असतील ज्यांना तुला राखी बांधण्यात काहीच इंटरेस्ट नसेल, त्या येणारच नाही तुला राखी बांधायला. त्यांना तुला भाऊ बनवण्यात काहीही इंटरेस्ट नसेल, बरोबर? मग अशा 10 मुलींपैकी 3 तरी असतील ना ज्या ऑप्शन म्हणून बघत असतील तुला. हा भाई. मग जर तू एरियात थांबणारच नाही तर तुला कसं कळणार ना ह्या 3 मुली कोण आहेत? सॉलिड आहे सिस्टर. भाई तुझी ग्रेट हो. भाई तू तर आपले डोळे उघडले यार. सिस्टर तुझे पाय कुठे आहेत सांग? पाय सिस्टर. अरे यार शट अप यार बाबा, काही काय? भाई डोळे उघडले तरी पाय दिसत नाही, खाली आहेत. पप्प्या. सिस्टर हे घ्या. हे काय? अरे घे ना भाई. कशाला? अरे भाई तू आपली खरी खुरी सिस्टर आहे. हे बघ, उद्या जर आपल्याला रक्षाबंधनला इथे यायला मिळालं नाही ना, तर आपली ऍडव्हान्स मध्ये रक्षाबंधन. लव्ह यू सिस्टर आणि थँक्यू व्हेरी मच. भाई तू ठेवणार आहे खरं? का तुला हवेत? हा नाही, तू ठेवणार. ठेव तू. नाही नाही, तुला हवेत का? ठेव तू. ठेव रे, बिंदास ठेव. खरंच ठेव. हे रे तुला बिंदास. एक मिनिट. तेच म्हणत होतो, ठेव तू. काय? तुझ्यासाठी नाहीये, सायरस साठी आहे.
हे लपवून ठेव, त्याला दिसता का म्हणे. हा ओके, सायरसला देतो, लपवतो, लपू आधी खातो मग. अरे तू वेगळास का? लोक दरवाजातून आते, तू खिडकीतून काय येतोस? अरे दीदी, जो सब करते हैं यारो वो क्यों हम तुम करे. अरे हो, पण यू ही कसरत करते करते काहे हम मरे. वाह, घर वालों से, टीचर से भला हम क्यों डरे, यहाँ के हम सिकंदर. सिकंदर. चाहे तो सबको रख ले अपनी जेब के अंदर. अरे हमसे बच के रहना मेरी यार. हाँ, मेरी जान. जान. वाह वाह, क्या बात है लिटिल चॅप. ही जी आपल्यातली केमिस्ट्री आहे ना, मला जाम आवडते. रेडिओ ऐकायची सवय होती मला, पण आता ती बंद पडली. अच्छा. पण तुझ्यामुळे परत लागली. नाईस. कसं आहे दीदी, माझ्यामुळे तुला तुझी हरवलेली गोष्ट परत मिळाली की नाही. तू मला माझी गोष्ट मिळवून दे ना. गिफ्ट गिफ्ट मला काहीच माहिती नाहीये गिफ्ट बद्दल. नाही, काहीच माहिती नाहीये. मैंने तो गिफ्ट बोला ही नाही. मी तर म्हणालेलो माझी गोष्ट दे. हं? गोष्टच म्हणाले मी तुला, ते गिफ्ट ऐकू आलं. नाही नाही. अरे कसं, ऐक मी खरंच, अरे मी गोष्टच म्हणाले होते. शब्दाची सुरुवात गनी होते ना, आणि शेवट टनी होतो, मध्ये जोड अक्षर येतो, त्याच्यामुळे तुला ते गोष्ट म्हणाले, तुला गिफ्ट ऐकू आलं जोड अक्षर, त्याच्यामुळे बाकी काही नाही. नाही नाही, असं नसतं ते. इकडे सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, न हाथी है न घोड़ा है, वहाँ पैदल ही जाना है. तो सजन रे झूठ मत बोलो. हे बघ, मी खरंही बोलत नाही, मी खोटंही बोलत नाही, मी काहीच बोलत नाहीये. तुम्ही दोघं बहीण भाऊ मिळून ना मला धर्मसंकटात टाकणार. हे बघ, मी तिला सांगणार नाहीये की तू इथे आलास आणि तू ते गिफ्ट पाहिलंस, आणि मी तुला सांगणार नाहीये की गिफ्ट खाटेखाली लपवलंय. वाव. हे बघ, मी डोळे बंद करणार आहे आता, आणि माझं लक्ष नसताना तू इथे आलास आणि ते गिफ्ट बघून गेलास, कळलं? हा, मी डोळे बंद करते आता. मिळालं मला. आहा. दगड काही स्पेशल आहे का? माय लवली ब्रदर, तू एक रॉकस्टार आहेस असं तुला वाटतं, पण मुळात तू एक दगड आहेस असं मला वाटतं. म्हणून हा रॉक कम दगड तुझ्यासाठी. तू ह्याला तुझं गिफ्ट समज, पण हे तुझं खरं गिफ्ट नाहीये, कारण सहजासहजी मिळालं तर ते माझं गिफ्ट कसलं. सो ऑल द बेस्ट दगडू. दगडू.